नमस्कार. दीप अमावस्येच्या आणि श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आषाढ अमावस्येला घरातील दिव्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा आहे. त्यासाठी मी गोड दिवे बनवले आहेत. घरातील अंधार दूर करून सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद नांदो हीच दीप ज्योतीकडे प्रार्थना करून रेसिपीला सुरुवात करूया. गोड दिवे बनवण्यासाठी सुरुवातीला अर्धी वाटी गूळ घेतला आहे. या गुळामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. गॅसवर ठेवून हा गूळ थोडासा वितळवून घ्यायचा आहे. गुळाचा पाक वगैरे करायचा नाही. गुळाचे खडे विरघळले की गॅस बंद करूया. आता हे गुळापासून बनवलेले गुळवणी गाळून घेऊया. गुळामध्ये खडे असतात त्यासाठी हे गाळूनच घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक केलेले वेलदोडे आणि बडीशेप टाकून घेऊया. एक चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. गुळाचं हे गुळवून कोमट झालेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी गरा टाकून घेऊया. सुरुवातीला उलतानाच्या साहाय्याने असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेलं आहे. आता हे 5 मिनिटं झाकून ठेवूया. 5 मिनिट झाले आहेत. आता यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे. गव्हाचंही पीठ उलतानाच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. अजून अर्धी वाटी पीठ यामध्ये मी टाकणार आहे. अजून अर्धी वाटी पीठ टाकून घेतलं आहे. हे आता छान मळून घेऊया. आता हाताने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. वरून थोडंसं तेल लावून 10 मिनिट झाकून ठेवूया. 10 मिनिट झाल्यानंतर याचे दिवे करायला घ्यायचे आहेत. हे पहा, असं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. घट्ट पिठाचे दिवे छान बनवता येतात. पीठ पातळ झालं असेल तर अजून पीठ घेऊन हे पीठ घट्टसर करून घेऊन नंतर त्याचे दिवे बनवायला घ्यायचे आहेत. आपल्याला जेवढे दिवे बनवायचे आहेत तेवढे एकसारखे काप सुरुवातीला कापून घेऊया. असं केल्यामुळे आपले दिवे सर्व एकसारखे होतील. सुरुवातीला सर्व कापाच्या गोळ्या करून घेऊया. सर्व गोळ्या केल्या की पटापट दिवे करता येतील आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने गोळीच्या मध्यभागी थोडंसं खोलगट भाग करून अशा पद्धतीने दिवे बनवून घ्यायचे आहेत. आता पुढच्या बाजूला थोडंसं चिमटून घेऊया. अशा पद्धतीने हा दिवा आपला तयार झाला आहे. पहा किती सुंदर दिवा तयार झाला आहे. अशा पद्धतीने सर्व दिवे बनवून घेऊया. सर्व दिवे बनवून झाले आहेत. आता एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यावर चाळणी ठेवूया आणि यामध्ये दिवे ठेवून घ्यायचं आहे. दिव्यामध्ये अंतर ठेवून दिवे ठेवून घ्यायचे आहेत. चिटकून चिटकून दिवे ठेवले तर दिवे एकमेकाला चिटकतात. अशा पद्धतीने ठेवून झाकून ठेवून 10 मिनिट वाफवून घेऊया. 10 मिनिट झाले आहेत. दिवे आपले वाफवून झाले आहेत. आता यामध्ये वाती टाकून घेऊया. वाती टाकून झाल्यानंतर सर्व दिव्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दीपपूजनासाठी गोड दिवे हे आपले तयार झाले आहेत. सर्व वाती लावून दीपपूजन करून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.